ऑनलाईन आहे त्यापेक्षा ऑफलाईनला फी जास्त आहे। ऑनलाईन 500 पण घेते, लातूरला क्लासेस घेतले, बऱ्याच ठिकाणी घेतलेले। सुरुवातीला मी की तुम्ही असे एकट्यानं शिकवता का, फी किती आहे, का आहे, तर शक्यतो काम केलं। जेव्हा माझ्याकडे कुठलंही काम नव्हतं त्यावेळेस ह्या मी इथं नसले तरी माझं काम सुरळीत चालू असतं। व्हिडिओला सुरुवात करते। स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर नऊवारी क्लासेस बद्दल खूप जण विचारतात, आंतर घेते, ऑनलाईन पण घेते, लातूरला क्लासेस घेतलेत, बऱ्याच ठिकाणी घेतलेले। सुरुवातीला मी लातूरचा व्हिडिओ टाकला होता, पण मधले कुठलेही व्हिडिओ मी जास्त करून टाकलेले नव्हते, कारण ज्या शिकतात त्यांचंही परमिशन लागतं खूप ठिकाणी। तर म्हणजे त्यांची ते काय बोलतात, नको सोशल मीडियावर काहीतरी बोलतील असं म्हणून मग मी ते थोडंसं इग्नोर केलं। पण कळंबोलीला गेल्यानंतर सोनालीला जो मी क्लास घेतला, तिने ऑनलाईन ऑलरेडी माझ्याकडे बुकिंग केली होती, पण तिला त्या गोष्टी समजत नव्हत्या। आणि कळंबोली खूप जवळ, म्हणजे 3-3.5 तासाचाच अंतर आहे। बोईसरवरून जाऊन मी शिकवले, 3-3.5 एका दिवसात शिकवले। तर त्यानंतर खूप जणांचे फोन आले, तुम्ही असे एकट्यानं शिकवता का, फी किती आहे, का आहे। तर शक्यतो एकटीसाठी मी कुठं जात नाही, पण असं आता सोनासारखे जे एका दिवसात 3-4 साड्या किंवा 2 दिवसात शिकत असतील, 5-6 जणी असतील तर ती फी कमी होते। म्हणजे एकेकाला जितकी ऑनलाईन आहे त्यापेक्षा ऑफलाईनला फी जास्त आहे। ऑनलाईन 500 आहे तर ऑफलाईनला 1000 रुपये एका साडीचे, कारण फरक पडतं। त्यात एकटीला शिकवणं शक्यतो परवडत नाही मला, आणि येणं जाणं पण तुमचं तेवढं वेळ जातं। पण खूप जण असं मनापासून काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात, त्या लोकांसाठी मी वेळ काढून जाते। तर एकटी असतील तर तुम्ही क्लास घेतील का, असं खूप जणांनी मला प्रश्न केलाय। तर एकटीही असतील तर मी येऊन शिकवते। तुम्हाला किती साड्या शिकायच्या आहेत, का आहेत, त्यानुसार त्याची फी असते। असं नाही की खूप खूप महाग बसेल, मी मिनिमम घेण्याचा प्रयत्न करते, पण मलाही येणं जाणं परवडलं पाहिजे। मला वाटतं एक 5-6 जण असतील तर मला खूप छान वाटतं, बेनिफिट मिळतं, कारण सगळ्या मिळून अगर शिकल्या तर ते कुठंतरी एक समाधान असतं। एकट्यासाठी जवळ असेल 2-3 तासाचा अंतर तर काय वाटत नाही। इव्हन मी पुण्याला पण बऱ्याचदा एकट्यानं शिकवण्यासाठी गेलेले, बऱ्याच जणांनी आता बुकिंग केलंय। आत्ता बुकिंग केलंय, पण कधी कोण कसं सांगतील आणि मला कसं जमेल वेळेनुसार तेही आहे, कारण माझं रेग्युलर मेन काम आहे ते शिलाईचं, नऊवाऱ्यांच्या साड्या। तर ही माझी नऊवारी आता शिवायला घ्यायची आहे, माझ्या हातात आहे, ब्लाउजेस आहेत, हे असं लिहून आलेलं असतं, त्यानुसार मी शिवते, कारण बल्कमध्ये मी आधीपासून ऑर्डर घेते। हे काम आहे म्हणून माझं काम चाललंय, हे काम मी सोडू शकत नाही। फक्त क्लासेस घ्यावं हे माझंही बऱ्याचदा होतंय, पण हे आधीपासून ज्यांच्यासोबत काम केलं, जेव्हा माझ्याकडे कुठलंही काम नव्हतं त्यावेळेस ह्यांच्या ऑर्डरमुळे मला रेग्युलर काम मिळत गेले। तर मी ह्या कामाला खूप मानते, त्यामुळे मी ह्यांचं काम कधीही सोडत नाही। म्हणजे नऊवाऱ्यांचं इव्हन रात्री सुद्धा त्यांचा फोन आला, सकाळी साड्या आला, मी कितीही पॅक असेल, काही असेल, माझे किती शिलाईचे काम असतील, तर ज्यांच्यामुळे माझी सुरुवात झाली त्यांचं मी कधीही कामाला नकार देत नाही, मी काहीतरी ॲडजस्ट करून करते। तर ऑनलाईन तर क्लासेस घेतच आहे मी, जसं जमतंय तसं। आणि ऑफलाईन तुम्हाला शिकायची इच्छा असेल तर मी तुम्हाला येऊन शिकवते, फक्त तुमची शिकण्याची इच्छा पाहिजे। फीच ऑफलाईनला एका साडीला मी 1000 घेते, पण तुम्ही जास्त साड्या शिकणार असतील, मेंबर तुमचे जास्त असतील तर तीही फी कमी होईल। अगर तुम्ही 10 जणी शिकणार असतील तर एका साडीची मी फक्त ऑफलाईन येऊन घेतलं तरी 700 ते 750 मी शिलाई घेते, कारण येण्या जाणं खर्चही माझं ते हे असतं। आणि त्या तुमच्याच एरियामध्ये समजा कुणाला फी भरण्याची कंडिशनच नसेल तर तुमच्यासोबत एक दोघींना मी फ्रीमध्ये पण शिकवते, पण ते जनरली खरंच तसं रिझन पाहिजे की त्यांना खूप गरज आहे, त्या फी भरूच शकत नाहीत असं त्यांचं असेल। तशा 7-8 जणी असतील तुम्ही तर मी तिथेही शिकवते, एकाची मी फी घेणार नाही, येणं जाणं सगळं माझ्या मी। पण तुमची खरंच तशी कंडिशन असेल आणि तुम्हाला पुढे ते काम करायचं असेल तर, मध्ये 1-2 दिवस मला वाटतं व्हिडिओला गॅप आलाय, मी टाकलेच नाही, मी गावी गेले होते, त्यानंतर आल्यानंतर दुसरे कामं चालू होते, माझी तब्येत डाऊन होती, गावाकडचे गेलेले व्हिडिओ कुठलेही मी अजून एडिट केलेले नाहीयेत, मी माझ्या सासरी गेलेले आणि तिकडचे सगळे व्हिडिओ शूट केलेले आहेत। तर ते व्हिडिओ उद्यापासून मी टाकण्याचा प्रयत्न करते, पण माझं रेग्युलर काम चालू आहे। मी कुठेही गेले तर मला मदत करायला भरपूर जण आहेत जे शिलाईचं काम करतात। मी इथं नसले तरी माझं काम सुरळीत चालू असतं। काही डिझाईन असतात जे मला स्वतः कट करावं लागतं, कुठं जायचं असेल तर मी तेही इथलं सगळं मॅनेज करून जाते। कधी तर मी तुम्हाला तीही गोष्ट कधीतरी दाखवेन, कारण जे कामं करतात त्यांना
व्हिडिओमध्ये यायचंच नाही, त्यांचे स्वतःचे रिझन आहेत. मी त्यासाठी जबरदस्ती करत नाही, कारण माझे खूप जुने खूप वर्षापासून त्या माझ्यासोबत कामं करतात, तर मलाही त्यांचे प्रॉब्लेम माहिती आहेत. पण कधी तर त्या स्वतःहून बोलतील की ताई आम्हाला सांगायचं आहे की आम्ही तुमच्यासोबत काम करतो. तर क्लास करायचा असेल तर तुम्ही मला जो मी नंबर देते 9422666530 वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा. कधी कधी तो फोन लागला नसेल किंवा रेंज नसेल, तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा. मी दिवसभर नाही पाहिले तरी मी संध्याकाळी पाहते. बऱ्याच जणांना रेंटवरती साड्यासाठी पण बऱ्याच जणांचे मेसेज येतात, चौकशीसाठी येतात. एखाद्या वेळेस समजा तो मेसेज मी पाहिला नसेल किंवा मी रिप्लाय दिला नसेल तर तुम्ही डायरेक्ट मला कॉल करू शकता. मी त्यावेळेस कुठं बिझी असेल तरच उचलत नाही, नाहीतर मी रिटर्न कॉल करते. आता रेंटवरच्या साड्यांसाठी मी 3-4 साड्या तयार केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला नंतर दाखवते. एक ह्यामध्येच आहे, एक दुसरी आहे, तर त्याचेही माझं काम तसंच चालू आहे. बाकी रेग्युलर काम चालू आहे, मशीनवरचं मी तुम्हाला दाखवते. ब्लाउजेस सगळे शिवणं चालू आहे. फक्त गावी मी 1 ते 6 तारीख म्हणजे मेची मी नव्हते, पण खूप छान तिकडे मी एन्जॉय केलाय. आमचा पूर्ण परिसर मी शूट केलेला आहे. ते व्हिडिओ मला गावाकडचं सगळं परिसर दाखवायचं होतं. मी कोणाच्या लग्नासाठी गेले होते का ते लवकरच मी व्हिडिओ एडिट करून टाकणार आहे. पण तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल, हे असेल तर मी सध्या ते सगळे ऑर्डर घेते. मी कुठेही असू दे, कुठेही कामासाठी असू दे, कुठल्याही कार्यक्रमाला जाऊ दे, फिरायला जाऊ दे, ऑर्डरमध्ये खंड येत नाही. कारण ते तेवढी माझ्या मागे बोलतात ना, मदत करायला खूप जण आहेत. त्यामुळं तुमची ऑर्डर, कारण खूप जणांना वाटायला लागलंय की मी कुठं तरी गेलं तर माझं काम बंद होतं का, तर होत नाही. आणि क्लासेसचं बऱ्याच जणांनी विचारलं. ऍक्च्युली मला वाटतं मी खूप आधी हे सांगायला हवं होतं की ऑफलाईन असं शिकवते, पण मी सांगणं आणि प्रत्यक्षात गेल्यानंतर व्हिडिओ शूट करून जे व्हिडिओ टाकले त्याला इतका छान रिप्लाय आला. त्यात तिथं विजया भेटली, तिचे ड्रेसेस, अशा पद्धतीने बरेच कामं करतो. पण सगळंच व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही, कारण कसं असतं, समोरच्यांचं अगर इच्छा नसेल, मी जबरदस्ती घेतले तर माझे क्लायंट तुटतील. त्यामुळे मी कोणालाही हे करत नाही. मी आधी विचारते, परमिशन घेते, मगच मी शूट करते. कधी कधी माझी इच्छा असते, त्यांची इच्छा असते, पण वेळ नसेल तर त्याही गोष्टी राहतात. कधी शूट केलेलं असेल तर एडिट करून सुद्धा ते टाकण्यात येत नाही. तर असंच चाललंय. ही साडी आहे, बाकी इथं ब्लाउजेस शिवणं चालू आहे. आणि मला ह्याचं विचारायला परकर पुलकं काही कुठलीही डिझाईन असू दे, काहीही असू दे, मी सगळी ऑर्डर घेते. छोटी असू दे, मोठी असू दे. भलं तुम्ही मला वाटतं कुंच्याचे जे टावेल, कुंच्या, दुपट्या, कुंच्याचे आणि टोप्यांचे जे व्हिडिओ पाहिला होता मी पनवेलला, ते सगळं कोरिअर केलं होतं. त्याला खूप छान रिप्लाय आला होता. ती ऑर्डर खूप मोठी नव्हती, सगळे टोप्या मिळून मला वाटतं 1000 की 1200. मला त्याच्यासाठी 3 दिवस द्यावं लागलं, कारण ते कटपीस काढणं, हे काढणं, ते काढणं. तर तेही मी ऑर्डर घेते. मी कुठलीही ऑर्डर नाही असं कधीच सांगत नाही. तर प्लीज त्या गोष्टीचं लक्षात ठेवा. कुठलाही गैरसमज करून घेऊ नका की बल्कमध्ये ऑर्डर असेल तरच घेईल, खूप महाग असेल तरच ऑर्डर घेईल. हां, कधी कधी शिलाईमध्ये कधी तुमच्याकडे कमी असतात, कधी जास्त असतात, माझ्याकडे कधी कमी जास्त होऊ शकते. पण कुठलीही ऑर्डर देताना तुम्ही स्वतः माझ्याशी म्हणजे बोलतील, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या क्लिअर होतील. महत्त्वाचा मुद्दा हा असतो, ऑर्डर दिल्यानंतर मला ऑर्डर पूर्ण करणं आणि तुमच्या रेटमध्ये मी प्रयत्न करते बसलं पाहिजे. कपडा सगळे क्वालिटी ते चांगली हवी. अगर नाही बसलं तर मी नाही सांगते. शक्यतो कुठल्या ऑर्डरला नाही सांगत नाही मी. शक्यतो त्यांच्या बजेटमध्ये बसवण्याचा प्रयत्न करते. पण 1000ची वस्तू 200 रुपयामध्ये बसवा तर ते मलाही शक्य नाही, हे तुमच्याही लक्षात येते. तर अशा पद्धतीने अगर तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल, शिलाईचा कुठला क्लास करायचा असेल तर तुम्ही मला प्लीज कॉन्टॅक्ट करा. आणि इतका छान तुम्ही रिप्लाय दिला त्या व्हिडिओला, इतकं सगळ्यांनी मला त्याबद्दल प्रोत्साहन दिलं की असंही तुम्ही शिकवता का, असंही आमच्याकडे येतील का. तुमचं घर केवढंही छोटं असू दे, कुठलंही खेडगाव असू दे, कुठेही असू दे, फक्त मला येणं आणि शिकवणं इतकंच माझं काम आहे. मी ते कुठंही करेन, असं काही नाही. आणि अगर तुम्ही 10-12 जणी मिळून कुठल्या हॉलमध्येही क्लास घ्यायचा असेल तर त्याचीही माझी तयारी आहे. फक्त तुम्ही शिका, तुमच्या पायावर उभे राहा, तुम्ही 4 पैसे कमवा. हे अगर तुमची सगळी इच्छा असेल तर मी कुठल्याही ह्याच्यावरती म्हणजे कुठल्याही छोटं गाव काही असू दे, मी येऊन शिकवेन. ही माझी जिम्मेदारी. फक्त तुम्ही काम करण्याची, पुढे ऑर्डर मिळवण्याची, त्या ह्याच्याने मेहनत करण्याची फक्त तयारी ठेवा. तर आजचा व्हिडिओ हाच होता, कारण खूप जणांचे प्रश्न व्हॉट्सअपवर येत होते. सगळ्यांचे मला उत्तरं द्यायला शक्य नाही झालं. ज्यांना जमलं त्यांना मी फोन केले, 1-2घींनी बुक पण केले. आणि ते व्हिडिओ मी गेले तर नक्कीच मी ते शूट करेन थोड्या प्रमाणात, जसं जमेल तसं. तर ऑर्डर द्यायचं असेल किंवा शिलाईचा क्लास करायचा असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ऑर्डर सगळे चालू आहेत, मी इथंच आहे हे लक्षात ठेवा. खूप जणांना वाटायला लागले की व्हिडिओ ते तिकडचे आहेत. जे पनवेलचं, जे कळंबोलीचं होतं ते एका दिवसाचं काम होतं, पण 7 ते 8 व्हिडिओ झाले होते. तर तो आठवडाभर मी हे केले असले तर माझं काम चालूच आहे. मी तिथं आहे असं होत नाही, ते 7-8 दिवस असं आहे.
तर चालेल, चला ज्या तुमचे प्रश्न होते त्या प्रश्नाचे सगळ्याचे उत्तर दिले मी. तर काही असेल तर कॉन्टॅक्ट करा, ऑर्डर असेल तरीही कॉन्टॅक्ट करा, क्लाससाठीही करा. फक्त मेहनत करायची तयारी ठेवा, मी येऊन शिकवेन. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. फक्त तुमच्या प्रश्नाचे उत्तरं दिले त्या व्हिडिओमध्ये, बाकी काहीच नाही आहे. तर मनापासून आभार. तुमचा काय रिप्लाय आला मला त्याबद्दल खूप छान वाटतं, कारण तुम्ही सगळे मला त्या गोष्टीसाठी जेव्हा सांगताय की खूप छान पद्धतीने करता, सगळे कौतुकच नाही, माझे चुकीचे काय असतील तर तेही मला फोन करून सांगतात. इव्हन मी जो ट्रेनचा प्रवास दाखवला त्याच्या दिवशी मला 3-4 मेसेज आले की ताई थोडं सांभाळून, असं कधीही डेअरिंग करायला जाऊ नका, तुमची काळजी माझ्या लक्षात येते. पण जे आहे मला जे जमते शक्यतो मी ते प्रयत्न करते व्हिडिओ थ्रू मांडण्याचा. तर चालेल, चला भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये.